नमस्कार, मी स्वप्नील. स्वागत आहे पुन्हा एकदा शिवारी मॅच 29 या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज मी यावारा या ठिकाणी आलेलो आहो आणि या ठिकाणी आपल्याला यावाराचं धरण आणि इथं असलेलं जे शिवमंदिर आहे, अतिशय पुरातन असं हेमाडपंथी शिवमंदिर आहे, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओच्या शेवटी मला नेहमीसारखं व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. तर बॅक कॅमेरा लावतो आणि तुम्हाला हे मंदिरचा परिसर दाखवतो आधी. तर मित्रांनो, भगवान शिवशंकराचं दर्शन घेऊन तिथं असलेलं पुरातन शिवालय, जे की हेमाडपंथी महादेव मंदिर आहे, ते मंदिर पाहून मंदिराचा सर्व परिसर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला आणि तिथून थेट आता आलो आहे धरणावर. तर गावापासून जवळच या धरणाचं जो काही बांध आहे किंवा जिथून कॅनल सुरुवात होते ती जागा आहे आणि त्याच ठिकाणी आता आपण उभे आहोत. तर इथं आल्यानंतर आपल्याला एक विचार करायला लावणारी गोष्ट पाहायला भेटली आहे. ती म्हणजे अशी की या धरणाच्या काठावर खूप मोठ्या प्रमाणात मासे मरून पडलेले आहे. हे पाहू शकता तुम्ही, खूप मोठ्या मोठ्या आकाराचे मासे आहे आणि सर्व मासे असे मरून पडलेले आहे. एक नाही, दोन नाही, भरपूर मासे या काठावर पडलेले आहे. तर नेमकं असं काय झालं असेल की हे मासे इथं मरून पडले, ह्या गोष्टीचा विचार सतवत आहे. कारण मी याच्या आधी आमच्या जवळच असलेलं पूस धरण या ठिकाणी जवळजवळ 5 वर्ष राहिलो, पण कधीच हा प्रकार मी नाही पाहिला. धरणाच्या काठावर मासे एवढ्या मोठ्या प्रमाणात मरून पडलेले. नेमकं काय झालं असेल की मासे मरून पडले. आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे या माशाला म्हणजे कुणीच खाल्लेलं नाही आहे. नाहीतर कावळे म्हणा किंवा मग कुत्रे, त्यांनी हे मासे खाऊन फस्त करू शकले असते, पण कोणीच हे मासे खाल्लेले नाही आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हे मासे इथं पडलेले आहे. असो, थोडा धरणाचा सुंदर परिसर पाहू आपण. धरण खूप खाली गेलेलं आहे, पाण्याची पातळी खूप कमी झालेली आहे आणि या ठिकाणी पक्षी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहे. हा पक्षी बघा किती वेगाने पाण्यात शिरतो आहे आणि तिथून मासा चोचीमध्ये धरून तो हवेत उडतो आहे. पांढऱ्या रंगाचा छोटा पक्षी आहे.
कोणाला नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मित्रांनो, ठीक आहे, थोडा वेळ इथं या पक्षाचा आनंद घेतो, ह्या निसर्गाचा आनंद घेतो आणि इथून आता आम्ही आमच्या ठिकाणाकडे निघतो. अतिशय सुंदर असं गाव आहे, सुंदर परिसर आहे याचा आणि आपल्याला कधी यायचं असेल तर पावसाळ्यात या, जेणेकरून इथं असणारा जो काही धबधबा आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल. त्या धबधब्याचा तुम्हाला आनंद घेता येईल. चला तर मग या व्हिडिओला याच ठिकाणी संपवतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.